अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल पहा सविस्तर। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालय पुढील सत्रात शिक्षा सुनावणार आहे। पनवेल ग्रामीण 2016 साली घडलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पांडेवाल यांनी दिलेल्या निकालानुसार अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचं म्हटलं आहे। तो कलम 302 अंतर्गत दोषी आढळला आहे। महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे, तर आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे। आज निकालासाठी केस होती, त्यामुळे आज कोणाकोणाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे हे न्यायालयाने जाहीर केलं आणि त्यानंतर शिक्षा जी द्यायची आहे त्याबाबत त्यांना दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकायचा आहे। म्हणजे फिर्यादी पक्षाचं काय म्हणणं आहे की कारण आरोपी क्रमांक 1 आहे याच्याविरुद्ध 302 म्हणजे खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांनी तो खून झाल्यानंतर एकाने त्यातल्या ज्या शरीराचे जे तुकडे होते ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी गोणी आणल्या, ते तुकडे त्याच्यात भरले आणि दुसऱ्यांनी ते तुकडे ज्या गोणी होत्या त्या भाईंदरच्या खाडीत फेकण्यासाठी मदत केली। अशा प्रकारे गुन्ह्याचा जो पुरावा होता किंवा त्याच्या घरात भिंतीवर जे रक्ताचे डाग उडाले होते त्या भिंतींना रंग आरोपी क्रमांक 3ने पेंटर वगैरे आणून लावला आणि ज्या पुराव्याला आव्हान दिलं गेलं नव्हतं त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक 3ने ती जी जेट्टा गाडी वापरली होती मग गोणीतनं बॉडीचे तुकडे नेण्यासाठी, त्या गाडीला पण परत रंगरंगोटी केली, त्याच्यात पण काही नामोनिशाण राहू नये पुराव्याचं म्हणून। त्यामुळे त्या दोघांना 3 आणि 4 यांना गुन्ह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांना धरलेलं आहे। कटाचं त्यांच्या म्हणजे ते अगोदर काही त्यांची भेट झाली होती किंवा खुनाबद्दल त्यांची काही चर्चा झाली होती असा काही पुरावा दिसून येत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे। आज राजू पाटीलचा जो रोल होता तो त्याला एका विवक्षित वेळी आरोपी क्रमांक 1नी फोन करायला सुरुवात केली ज्यावेळेला तो मंत्रालयात होता। त्यानंतर तिथून निघून तो अंधेरीला काय क्लबमध्ये गेला आणि क्लबमधनं त्याला यांनी भाईंदरला बोलावून घेतला आणि गाडीत सतत तो आरोपी क्रमांक 1शी फोनवर बोलत होता। त्यानंतर त्यांचं दोघांचं तिथेच गेल्यानंतर बोलणं झालं वगैरे तर तो तिथून निघाला। त्यामुळे न्यायालयाचं असं म्हणणं आहे की त्याला जरी काय सांगितलं असेल तरी तो प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी दिसत नाही, तो बाहेरच भेटला, तो गुन्ह्याच्या ठिकाणी गेलेला नाही आहे आणि तो फक्त तिथपर्यंत जाऊन तिथून जे काय बोलणं झालं ते ऐकून परत आलेला आहे। त्यामुळे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा दिसत नाही म्हणून त्याची मुक्तता केली। कोर्ट या गुन्ह्याच्या तपासाबद्दल अत्यंत नाराज आहे, कारण याच्यातला जो आरोपी क्रमांक 1 आहे ज्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला तो एक सगळ्यांवर प्रभाव टाकणारा अशा प्रकारचा आरोपी असल्यामुळे त्याने आपल्या प्रभावाचा आपल्या पदाचा पुरेपूर फायदा घेऊन हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हैराण होऊन किंवा लाचार होऊन हे जे तक्रारदार आहे त्यांना शेवटी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आणि ज्या वेळेला उच्च न्यायालयाने तुम्ही काय करता किंवा काय केलं अशा प्रकारे विचारणा सुरू केली आणि त्यांना जाब विचारला त्यावेळेलाच या गुन्ह्यात मग मॅडमना तपासात आणलं गेलं। तोपर्यंत पूर्ण या तपासाकडे दुर्लक्ष नाही, म्हणजे ऑफेन्स रजिस्टर करायलाच पोलीस मागत नव्हते आणि माननीय उच्च न्यायालयाच्या प्रभावामुळे जानेवारी 2017मध्ये गुन्हा रजिस्टर केला आणि डिसेंबर 2017 1 वर्षांनी त्यांनी या आरोपीला अटक केली। त्यामुळे कुठे आणि हा जो आरोपी आहे ह्याचं हे सगळं असताना ह्याच्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जात असतानासुद्धा आणि तो 6 महिने
रजेवर राहून परत आल्यावर सुद्धा सगळ्या गोष्टींची माहिती असताना पण त्याचं नाव म्हणजे जे प्रावीण्य म्हणतो असतं तपासातलं, तपास अधिकारी म्हणून, त्याच्यासाठी त्याचं नाव भारताच्या प्रेसिडेंटना सुचवलं गेलं अवॉर्डसाठी. हे फार म्हणजे ही गोष्ट गंभीर होती त्या काळात. शिक्षेसाठी पुढच्या शुक्रवारी ठेवलेलं आहे 11 तारखेला. त्यावेळेला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात येईल. आम्हाला काय म्हणायचं आहे, आरोपीच्या वकिलांना काय म्हणायचं, त्यानंतर सारासार विचार करून कोणती शिक्षा योग्य आहे हे न्यायालय ठरवेल. नाही, याच्यामध्ये ही जी हयगय झाली आणि हा जो निष्काळजीपणा झाला त्याबाबत मला त्यांनी माझ्याकडे विचारणा केलेली आहे की त्याच्यावर माझं काय सबमिशन्स आहेत. कारण न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जे हयगय आणि हलगर्जी करणारे जे अधिकारी आहेत, ज्यांनी या गुन्ह्याच्या तपासाकडे दुर्लक्ष केलं, म्हणतो कोणत्याही पदावरचा असो, त्याच्याविरुद्ध निश्चित कारवाई झालीच. यामध्ये आम्ही 100% खूप प्रयत्न केले. कारण 2 वर्षानंतर तपास करणं तसं कठीण होतं, परंतु याच्यामध्ये सगळी टीम, नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला. याच्यामध्ये टेक्निकल इव्हिडन्सेस कलेक्ट केले आणि बाकी सर्कमस्टन्सेस इव्हिडन्स. जवळजवळ 6-7 वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेला आहे. 85 विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते घरत साहेब, यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि त्याचंच हे यश आहे असं मी म्हणेन. आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात. बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स, त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं, वॉटर स्कॅनिंग, अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे. त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेज प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे. तर अशा जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. डेड बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो. सर्कमस्टन्स इव्हिडन्स आहेत. तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतं, म्हणजे मिळू शकतात आपल्याला. आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती, जे आयन होतं, ते आम्ही तिथं पण सर्च केलं, अंडर वॉटर डिगिंग केलं गेलं, स्कॅनिंग केलं गेलं. त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं. त्यामुळं बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ इव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून गेले. हा जो निकालाचा दिवस आला, ह्याला सगळ्यात पहिले मी जर आभार कोणाचे मानायचे असेल तर माध्यमांचे. कारण माध्यमांनी हा विषय उचलून धरला म्हणून अल्फान्सो मॅमने तपास केला आणि अल्फान्सो मॅमने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या स्वतःच्या स्किलवर घरत साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोचलं. त्यामुळं माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन. कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणीही नव्हतं, कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं, फक्त कोर्ट होतं. आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या, माध्यमांनी उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्फान्सो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली. त्यानंतर त्याची ऑर्डर झाली. त्यानंतर मॅडमनी तपास केला, अल्फान्सो मॅमनी, आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी घरत साहेबांनी केली. त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी शतशः आभार आहे. माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत तरीसुद्धा या वयामध्ये म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला आहे. नाही, शिक्षेचे माननी वकील साहेब करतील, पण जज साहेबांनी जो विषय घेतला की पुढे का घ्यायचा, तर ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर माझी कन्या होती, जे पोलीस ऑफिसर मयत आहे त्यांची कन्या, ती ह्याची विक्टिम आहे. त्यांनी ऐकावं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कोर्टाचं म्हणणं आहे की मला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आणि त्यांची म्हणजे मयतांची आई नाही आहे पण त्यांचे वडील हे 2 आज नव्हते, ते वयोमानामुळं आणि ही शिक्षणामुळं आली नव्हती, ती हजर करावी, त्यांनी मागणी करावी. मी तर रोजच मागणी करतो आहे कारण गेली मी 8 वर्ष या कोल्हापूर अप टू
मुंबई या रस्त्यावरती आहे आणि आज जो निकाल किंवा जो मिळाला आहे त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत, घरत साहेब आहेत आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आहे. म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं. त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील आणि प्रशासनाने ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.